सध्या मुंबई वडोदरा रस्त्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। हा रस्ता बदलापूर पूर्व दहिवली चिवली आदी गावांना लागूनच जाणार आहे। यावेळी रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी बांधवांना जाण्या येण्याचा मार्ग बंद झाला असल्याने त्यांना स्टेशन परिसरात किंवा शाळेत हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे संतप्त आदिवासी बांधवांनी मुंबई वडोदरा रस्त्याचे काम बंद पाडले असून प्रथम आमच्या रस्त्याची व्यवस्था करा आणि मगच रस्त्याचे काम सुरू करा असा पवित्रा घेतला आहे। त्यामुळे या परिसरातील मुंबई वडोदरा रस्त्याचे काम सध्या बंद असून शासन आता यावर कशा प्रकारे उपाययोजना करते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मॅडम, आम्ही लास्ट टाइम इथे कॉन्ट्रॅक्टरचे जे काम चालू आहे ना त्यांच्याशी आम्ही बोललो, तर ते काय बोलले, ते एक्झिट आहे खालतून, तिथून तुम्हाला म्हणजे सोर्स म्हणजे रस्ता जाण्यासाठी देणार आहे तिकडून। तर आम्ही त्यांना बोललोय की जर आम्हाला रस्ता नाही भेटला तोपर्यंत आम्ही ते काम म्हणजे भिंत वगैरे बांधून देणार नाही। जेव्हा आम्हाला रस्ता भेटेल तेव्हा तुम्ही तुमचं कम्प्लिशन काम करा असं म्हणून। सध्या किती लोक राहता तुम्ही तिथे? आता मॅडम पुढे चाली आहेत, एक 50-60 रूम असतील। पुढे आमचं एक घर आहे तिकडे, अजून पण म्हणजे आहेत तिथे पूर्ण, आणि इकडे पाठीमागे पण चालले आहेत। तर आता ते बोलतात तिकडून पण बंद होणार आहे, तर त्या गोष्टी आम्ही कशा काय मान्य करणार? हा जो रोड बनत आहे त्या रोडमध्ये इथे एक गाव आहे आणि ह्या साईडला एक गाव आहे। तर या गावातली मुलं त्या गावामध्ये शाळेमध्ये जातात, तिथे दवाखाने आहेत, शाळा आहे, फिरण्याची जागा आहे। तर इथून जर रस्ता नसेल तर आम्ही जाणार कुठून? शासनाने किंवा प्रशासनाने आम्हाला इथून किंवा रस्ता द्यायलाच पाहिजे। इथून ते तिथपर्यंत जाण्यासाठी, इथून ते गावापर्यंत जाण्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजेच आहे। त्यासाठी कोणीतरी शासनाने काहीतरी करावं, हे आमची एक नम्र विनंती। आम्हाला जायला रस्ता आहे, पण नंतर बंद होणार, मग आम्ही जाणार कुठून? आम्हाला रस्ता पाहिजे, आम्हाला जाण्या येण्याचा। आम्हाला रस्ता नाही, जाणार कुठून येणार? आजी काय सांगाल, काय मागणी असणार आहे तुमची? रस्ता पाहिजे, रस्ता येण्या जाण्याचा रस्ता पाहिजे। आम्ही जाणार कुठून? रस्ता पाहिजे, रस्ता तुम्ही इथे राहता जुन्यापासून। तरी किती वर्ष झाली असतील? वाडवडील आमच्या इथं गेलं। आम्ही 20 वर्ष मी इथं राहते। 20 वर्ष म्हणजे हा रोड पहिल्यापासून यांचा जुना रोड चालू आहे इथे। मी 20 वर्ष राहते इथे। हा, आज बंद नाही झालेला, आता होतोय तो बंद। तो बंद नाही झाला पाहिजे, कारण पैसे पाहिजेत। वाडवडील मरून गेलं तेव्हा नाही रस्ता बंद झालं ना, आता रस्ता बंद केलं। आम्ही जायचं कुठून? आम्हाला गावात जायला रस्ता नाही, इकडे जायला रस्ता नाही, आम्ही कुठून जायचा? हा ना, काय खायचं? दगडी खायचे का आम्ही? हा, आम्हाला रस्ता नाही, आज जायला रस्ता नाही। पोराबाला चालत कुठून जाणार? हा, पोराबाला जाणारी ही कुठून जाणार? पोराबाला हा, घरात बसतील का? तुमची पोरं बसतील का घरात? हा, आदिवासींची पोरं नाही का? हा, आदिवासींची पोरं कुठून जातील शाळेत? शाळा बांधल्यात। आजी पाणी येतं का इथे? पाणी पण नाही, लाईटी पण नाही। पाणी मीटर एवढे पैसे भरले ना, मीटर कापून घेतला तर आता बसवलाय, तर त्याचं पण बिल भरमसाठ 4,000 5,000। हा, लाईट असते का इथे? लाईट असते, काय नाही आहे, पण थोडीफार ती जाते येते अशी सारखी नाही। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।